नमस्कार मित्रांनो, आपण आपल्या चॅनेलवर हातकणंगले मतदारसंघातील कोल्हापूर जिल्ह्यातली आणखीन एक हाय व्होल्टेज लढत बघणार आहोत, ज्याच्यामध्ये काय होणार आहे याचा अंदाज आम्ही तुम्हाला सांगणार आहे। ह्या लढतीमध्ये एकमेकासमोर उभे ठाकलेले आहेत राजूबाबा आवळे, अशोकराव माने आणि सुजित मिंचेकर। राजूबाबा काँग्रेसकडून, आपले अशोकराव माने हे जनसुराज्य पार्टीकडून आणि शेतकरी संघटनेकडून सुजित मिंचेकर उभे आहेत। 2019ला या तिघांच्यातच लढत झालेली होती। त्याच्यामध्ये 1 नंबरला राजूबाबा आवळे हे निवडून आलेले होते, 2 नंबरवर राहिलेले अशोकराव माने आणि 3 नंबरला सुजित मिंचेकर, जे त्यावेळी उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेकडून उभे होते। आता थोडं बदललेलं आहे समीकरण। 2024च्या लोकसभेमध्ये हातकणंगले मतदारसंघामध्ये राजूबाबा आवळे, राजीव आवळे आणि सुजित मिंचेकर हे तिघही एकत्र होते महाविकास आघाडीकडून, आणि त्यांनी धैर्यशील मानेंच्या विरोधात प्रचार केलेला होता। पण तरीही ते महाविकास आघाडीला एकाही मताची आघाडी देऊ शकले नव्हते। उलट अशोकराव माने यांनी विनय कोरेंच्या बरोबर काम करून साधारणतः 8 ते 9 हजाराचं लीड महायुतीला मिळवून देण्यात ते यशस्वी ठरलेले होते। त्यामुळे ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या बाजूने एक फॅक्टर आहे, तो लोकसभेच्या लीडचा। आणखीन एक गोष्ट या ठिकाणी सांगावीशी वाटते, ती म्हणजे राजूबाबा आवळे आणि राजीव आवळे यांच्यासोबत त्यावेळी सुजित मिंचेकरसुद्धा होते 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीला। पण आता सुजित मिंचेकर यांनी शेतकरी संघटनेचा झेंडा हाती घेऊन आपला फॉर्म भरलेला आहे। त्यामुळे हे जे महाविकास आघाडीचं व्होट बँक होती त्यामध्ये आणखीन फाटाफूट झालेली आहे। त्यामुळे त्याचा फायदा अशोकराव माने यांना होणार आहे। तर अंतिम समीकरण बघता आमच्या मते अशोकराव माने यांचा विजय सुनिश्चित होईल आणि कदाचित जास्त मताधिक्य त्यांना भेटेल असं आम्हाला वाटतं। तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि त्याची कारणं पण सविस्तर सांगा। थँक्यू।